नमस्कार, नर्सिंग गुरुकिल्लीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टाटा मेमोरियल सेंटर ॲक्ट्रॅक्ट जे आहे खारघर, इथे ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे नर्सिंग रिक्रुटमेंटसाठी। ॲक्च्युली खूप साऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट निघालेल्या आहेत वेगवेगळ्या पोस्टसाठी। इथे आपण बघू शकतो जसं की सायंटिफिक ऑफिसर आहे, वेगवेगळ्या लेवलचे न्यूरोफिजियोलॉजी आहे, बायोइन्फॉर्मॅटिक्स आहेत, अशा बऱ्याचशा जागा निघालेल्या आहेत। पण इथे आपण जे डिस्कस करणार आहोत ते आपल्या नर्सिंगच्या जागा आहेत निघालेल्या त्याच्याबद्दल। तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवर मी दाखवलं आहे की मेनली 9 फेब्रुवारी 2022 रोजी ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती निघालेली आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता या PDF-मध्ये 7 क्रमांकावर जी ॲडव्हर्टाइजमेंट दाखवलेली आहे ती नर्स ए फीमेल ह्याची ॲडव्हर्टाइजमेंट दाखवलेली आहे, जी मी इथे लार्ज करून इथे दाखवलेली आहे। इथे त्यांनी वेगवेगळे रिझर्वेशन्स दिलेले आहेत। तर मेनली तुम्ही बघू शकता की 8 सीट जे आहे ते अनरिझर्वसाठी आहे, 5 सीट आहे ते OBCसाठी आहे, 5 SC साठी आहे, 10 ST साठी आहे, 3 PWD साठी आहे आणि 13 जे आहे ते EWS साठी आहे। तर आपल्याला बाकी सगळ्या कॅटेगरीज तर माहिती आहे, पण तुम्ही विचार करत असाल की SC ST दिसते, OBC दिसतंय, पण NT VJ ह्या सगळ्या ज्या कास्ट आहेत त्या काही दिसत नाहीत। कारण का ही सेंट्रलची रिक्रुटमेंट आहे बघा। टाटा हॉस्पिटल हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला बाकीच्या अशा ॲज सच सबकास्ट नसतात, दुसऱ्या बाकीच्या सगळ्या कास्ट ज्या त्या OBCमध्ये येतात। पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये जाऊन OBC सर्टिफिकेट जे आहे ते काढावं लागतं, जेणेकरून तुम्ही OBCमध्ये तुमचा फॉर्म भरू शकता। त्यामुळे जर तुम्ही कुठल्याही VJ NT वगैरे अशा कुठल्याही जातीमधून येत असाल, SBC वगैरे स्पेशल बॅकवर्ड क्लास एनी कास्ट अदर दॅन ST SC ST OBC, तर तुम्हाला OBC सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की टोटल ज्या जागा आहेत एकूण त्या 44 ज्या जागा आहेत एकूण त्या निघालेल्या आहेत आणि रिझर्वेशन पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी दिलं आहे की लेवल ऑफ पे मॅट्रिक्स जे आहे ते लेवल 7 आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन्स प्रमाणे लेवल 7 जे आहे त्याच्यानुसार इनिशियल पे जो दिलेला आहे तो 44,900 आहे। आता हे सगळं बेसिक आहे, ॲडअप होऊन वगैरे जे आहे ती सेंट्रलची सॅलरी तुम्ही कन्सिडर करू शकता, साधारणपणे 80 ते 90 हजारच्या घरात सुद्धा जाऊ शकते, डिपेंडिंग अपॉन द अलावन्सेस अँड एव्हरीथिंग। त्याच्यानंतर अप्पर लिमिट काय आहे, तर अप्पर लिमिट जी आहे एजची ती आहे 30 इयर्स बिफोर अप्लाइंग दिस फॉर्म, ठीक आहे। त्याच्यानंतर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बघू शकता तुम्ही इथे स्क्रीनवर। मी थोडंसं मोठं करून इथे तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल। ओके, तर तुम्ही बघू शकतात की इथे GNM प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग ज्यांनी केलेलं असेल ते अप्लाय करू शकतात। त्यामुळे त्याच्यानंतर बेसिक BSc किंवा पोस्ट बेसिक BSc ज्यांनी केलेलं आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। त्याशिवाय 1 वर्षाचा जो अनुभव आहे तो गरजेचा आहे, क्लिनिकल एक्सपिरियन्स। कमीत कमी 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही 1 वर्ष काम केलं आहे असं तुमचा कार्यानुभव असणं आवश्यक आहे। त्याशिवाय प्रत्येक कॅन्डिडेट जो अप्लाय करणार आहे त्याचं MNC INCमध्ये रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे। त्यामुळे जर तुम्ही रिन्यूअल केलं नसेल तर यावर्षी माहिती आहे ना रिन्यूअल करायचं आहे, त्यामुळे नक्की तुम्ही व्यवस्थित रिन्यूअल करून घ्या। त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स ज्यांचा डिप्लोमा झाला आहे TMCमधून आणि ज्यांनी बॉन्ड केलेला आहे त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे। सो ही खूप चांगली बातमी आहे। ज्यांनी ऑलरेडी TMCमधून ऑन्कोलॉजी केलेला आहे त्यांचा जो बॉन्डचा पिरियड झालेला आहे त्यांना 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे जिथे 30 वर्षापर्यंत बाकीचे अप्लाय करू शकतात ते 35 इयर्सपर्यंत अप्लाय करू शकतात। आता वर्क पॅटर्न दिलेला आहे त्यांनी की 6 दिवस आठवड्यातले काम करायचे आणि 1 दिवस आहे। त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की तुमचं GNM किंवा BSc किंवा PBSc तुम्ही जे असाल केलेलं तुमचं क्वालिफिकेशन ते INC किंवा स्टेट नर्सिंग काउन्सिलच्या ज्या लिस्टमधले कॉलेज असलं पाहिजे, रेकग्नाइज असलं पाहिजे तुमचं कॉलेज। आणि त्यानंतर खाली त्यांनी दिले की ॲट्रॅक्ट टाटा हॉस्पिटल जे आहे खारघरचं त्याच्यासाठी ही रिक्रुटमेंट आलेली आहे। सो अशा प्रकारे ही नर्स ए फीमेल कॅडरची आहे, फिमेल रिझर्वेशन, म्हणजे इथे ही जी जागा आहे त्याच्यामध्ये फक्त मुली हा फॉर्म भरू शकतात। परंतु पुढची जी 8 नंबरची रिक्रुटमेंटचं आहे आलेलं ॲड ती नर्स ए, म्हणजे इथे ह्या पोस्टसाठी मेल फिमेल दोघंही अप्लाय करू शकतात, ठीक आहे। तर इथे जर तुम्ही बघाल तर इथे जागा थोड्या कमी आहेत
एक अनरिझर्व आहे, एक OBC आहे आणि 3 EWS आहेत. आता पुन्हा एकदा मला माहिती आहे नक्कीच मला कॉमेंट्समध्ये विचाराल तुम्ही EWS काय आहे. ते इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे. बऱ्याचशा लोकांनी हे सर्टिफिकेशन काढलेलं आहे. जर तुम्ही काढून घेतलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. सो EWS अगेन तुमच्या तहसीलमधून तुम्हाला हे सर्टिफिकेशन मिळतं. इथे पण ऑलमोस्ट सेमच आहे ॲडव्हर्टाइजमेंट, बट जस्ट मी तुम्हाला एक पटकन ब्रीफ सांगते. इथे लेवल ऑफ पे बघा 7 मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर तुमचं ग्रेड पे सेम 44,900 असणार आहे आणि बाकी सगळे अलाउन्सेस वगैरे तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. मग त्याच्यामध्ये सगळे तुमचे हाऊसिंग अलाउन्स, रिस्क अलाउन्स हे सगळे अलाउन्सेस येतात. आणि मी जसं आधी म्हटलेले की 80-90 हजारपर्यंतसुद्धा सॅलरी जी आहे ती इथे तुम्हाला मिळू शकते. खूप छान संधी आलेली आहे आणि अगदी तुम्ही जर ह्या चॅनलवर सबस्क्राईब केलेलं असेल तर असे व्हिडिओज तुम्हाला कायम येतच राहतात. त्यामुळे तुम्हाला लगेच मी जे पण काही व्हिडिओज टाकते त्याचं नोटिफिकेशन मिळतात जर तुम्ही बेल आयकन प्रेस केलं असेल तर. आणि जर तुम्ही नवीन कोणी असाल जे हे व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवर, कारण का असेच जे नवनवीन व्हिडिओज असतात, नवीन ॲडव्हर्टाइजमेंट असतात, नवीन काही गोष्ट असतात ते घेऊन मी ह्या चॅनलवर येत असते. त्यामुळे तुम्हाला खूप उपयोगी मिळते, लवकर तुम्हाला ह्याची माहिती मिळते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण व्हिडिओकडे वळूया. तर ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स सेम आहे. तुमचं GNM विथ ऑन्कोलॉजी एक्सपिरियन्स हवा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर BSc बेसिक BSc वाले अप्लाय करू शकतात. 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इथे सुद्धा त्यांनी सेम दिलेलं आहे. तुमचं जे शाळा किंवा कॉलेज जे आहे ज्याच्यातून तुम्ही पासआउट झालेले आहात ते तुमचं INC MNCला सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे. इट्स व्हेरी नेसेसरी आणि तरच तुम्ही अप्लिकेशन करू शकता. तुमचा जो वर्किंग पिरियड आहे तो 6 दिवसांचा आहे 1 आठवड्यातून. आणि तुमचं हिपॅटायटिस वॅक्सिनेशन शुड बी कम्प्लीटेड. आता हिपॅटायटिस वॅक्सिनेशन कम्प्लीट झालेल्याचं सर्टिफिकेटसुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला कुठून मिळतं तर तुम्हाला तुमच्या शाळा म्हणजे तुमचं स्कूल ऑफ नर्सिंग किंवा कॉलेज ऑफ नर्सिंगमधून तुम्हाला मिळतं. तर हे तुमच्या बेसिक ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पुढची माहिती जी आहे त्यांनी जनरल कंडिशन्स आहेत ते दिले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही खूप लक्ष देऊन ऐका ती म्हणजे लास्ट डेट ऑनलाईन ॲप्लिकेशनची आहे 8 मार्च 2022 अप टू 5:30 PM. ठीक आहे. तो तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो 8 मार्च 2022 रोजी संध्याकाळी 5:30च्या आत भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. ठीक आहे. हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. हा फॉर्म ऑनलाईन भरण्याची जी तुमची वेबसाईट आहे ह्यांची ती मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओचं डिस्क्रिप्शन कुठे लिहिलेलं असतं तर जिथे व्हिडिओचं टायटल लिहिलेलं असतं तिथे खालीच व्हिडिओचं डिस्क्रिप्शन लिहिलेलं असतं. तिथे मी या संपूर्ण व्हिडिओची लिंक जे आहे ह्या संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंटची लिंक आणि त्याशिवाय साईट जी आहे ती पण दिलेली आहे. ती तुम्ही तिथे बघू शकता. आता ही एक्झाम कशी असणार मला माहिती आहे की तुम्हाला खूप जणांना प्रश्न पडेल की टाटाची एक्झाम कशी असणार आहे. तर टाटाच्या एक्झाममध्ये तुम्हाला बेसिकली 3 स्टेप्स असतात. एक असते तुमची रिटन एक्झामिनेशन, नंतर तुमची होते स्किल टेस्ट आणि नंतर होतात तुमचे इंटरव्ह्यू. जर तुम्ही रिटन एक्झामिनेशन तुमची पास झाली त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या स्टेजला जाता ते म्हणजे तुमचं स्किल टेस्ट. स्किल टेस्ट म्हणजे तुम्हाला तिथे प्रोसिजर परफॉर्म करायला लागतात आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो तुम्हाला. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या एक्झामबद्दल कसं असणार काय असणार तर खूप डिटेलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, कारण ते खूप मोठी प्रोसिजर आहे. तो एक वेगळा व्हिडिओ आपण त्याच्यावर व्यवस्थित डिस्कस करू शकतो. सध्या तरी एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता की ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे. त्यामुळे 3 स्टेजेसमध्ये होते. कॉम्पिटिशन खूप जास्त असतं. तुम्हाला खूप चांगला अभ्यास करून जावा लागतो. फक्त लिहून नाही तर लिहून त्याच्यानंतर स्किल टेस्ट आणि मग इंटरव्ह्यू अशा 3 स्टेप्स पार केल्यानंतर तुम्ही क्वालिफाईड होता टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे एक स्टाफ बनण्यासाठी. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की इनकम्प्लीट ॲप्लिकेशन्स तुमचे असतील तर ते रिजेक्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित नीट लक्ष देऊन फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे की तुमचं जे सर्टिफिकेट्स कुठले कुठले जोडायचे आहेत ते पण तुम्ही बघू शकता. डेट ऑफ बर्थसाठी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुम्ही डेट ऑफ बर्थसाठी तुमचं बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा SSC पासिंग सर्टिफिकेट जोडू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी तुम्ही मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचं पासिंग सर्टिफिकेट ऑफ फायनल एक्झामिनेशन तुम्हाला द्यायचं आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये समजा तुमचं पास्ट एम्प्लॉयमेंट असेल तर त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर तुमच्या
तुमची जॉईनिंग आणि तुमची रिलिव्हिंग डेट ही दोन्ही मेन्शन हवी. का? कारण का 1 वर्षाचा अनुभव कंपल्सरी आहे. त्यामुळे इट्स अ प्रूफ की तुम्ही एक्सपिरियन्स घेतला आहे. आणि समजा जर तुम्ही करंट कुठे काम करत असाल तर तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर, त्याच्यानंतर तुमची लास्ट पे स्लिप आणि आयडेंटिटी कार्ड असे प्रूफ देणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्टमधून अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हवं, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हवं आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हवं जर तुम्ही OBC कॅन्डिडेट्स असाल तर. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांचे जे फॉर्मॅट्स आहेत ते ऑलरेडी TMC ॲट्रॅक्ट साईटवर आहेत. जे मी आधीच म्हणाले की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये साईट आहे, तर त्या साईटवर तुम्हाला ह्या सगळ्यांचे फॉर्मॅट्स मिळतील. त्याच्यानंतर इकॉनॉमिक विकर सेक्शन EWS साठी व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट आहे. अगेन हे तुम्हाला तुमच्या तहसीलमधून मिळेल. त्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी, जे PWDचा हे आहे जागा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला डिसेबिलिटीचं तुमचं सर्टिफिकेशन हवं, अपंगत्वाचं प्रमाणपत्र. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे पुढचा F पॉईंट आहे तो म्हणजे थ्रू प्रॉपर चॅनल. आता ह्याचा अर्थ काय होतो की समजा जर तुम्ही ऑलरेडी कार्यरत आहात, कुठेही स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहात, तर तुम्ही इथे अप्लाय करताना डिरेक्टली अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटला तुम्ही अशी एक एक्झाम देत आहात ह्याची माहिती देणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटला लेटर द्यायला हवं की तुम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये ॲप्लिकेशन करणार आहात, एक्झाम देण्यासाठी इच्छुक आहात आणि मग तुम्हाला तुमच्या HOD कडून किंवा तुमच्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ना हरकत प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणतो, ते मिळवणं आवश्यक आहे. ते मिळवल्यानंतरच तुम्ही ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता. हे बघा, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण कुठल्याही शासकीय ठिकाणी कामाला असतो किंवा कुठल्याही नवीन ठिकाणी आपल्याला जॉबसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला कायम प्रॉपर चॅनलनेच जावं लागतं. जर तुम्ही ऑलरेडी स्टेट किंवा सेंट्रलमध्ये काम करत असाल आणि तिथे न इन्फॉर्म करता जर तुम्ही डायरेक्टली टाटा किंवा इतर कुठल्याही सेंट्रल किंवा स्टेटमध्ये अप्लाय करत असाल तर ते शासनाची फसवणूक होते. तसं केलं असल्यास जेव्हा तुम्ही सिलेक्शन होतं तुमचं किंवा तुम्ही सिलेक्ट होता त्यावेळेला हे सगळं पाहिलं जातं. जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप मॅटर करतात. त्यामुळे तुम्ही थ्रू प्रॉपर चॅनल जाणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर दिलेलं आहे की रेफरन्सेस याचा अर्थ की तुम्हाला तुमचे 3 रेफरन्स द्यायचे आहेत ज्या ठिकाणाहून तुम्ही तुमचं ट्रेनिंग पूर्ण केलं. समजा तुमचं स्कूल ऑफ नर्सिंग असेल किंवा कॉलेज ऑफ नर्सिंग असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स घेतला असेल ते हॉस्पिटल असेल, तर अशा ठिकाणच्या 3 लोकांची, म्हणजे ते तुमचे प्रिन्सिपल असू शकतात, सुप्रिंटेंडंट असू शकतात, मेट्रन असू शकतात, HOD असू शकतात, त्यांचं तुम्हाला रेफरन्स द्यायचं आहे. आता त्यांचा रेफरन्स का द्यायचा आहे, ते बेसिकली तुमची वर्तवणूक कशी होती तुमच्या कामकाजाच्या ठिकाणी किंवा तुमच्या शाळा कॉलेजेसमध्ये. तर जसं आपण जनरली CVजमध्ये आपल्या किंवा रेझ्यूममध्ये आपण रेफरन्स देतो तसे 3 रेफरन्स देणं आवश्यक आहे. आता या रेफरन्समध्ये तुम्ही काय लिहिणार, तर रेफरन्समध्ये तुम्हाला व्यवस्थित त्यांची माहिती लिहायची आहे. जनरली त्यांचं नाव, त्यांची पोस्ट, त्यांचं सध्याचं डेझिग्नेशन आणि ते कुठे कार्यरत आहे ते लिहायचं असतं, त्यांचा मेल ID लिहायचा असतो, अशी तुम्हाला डिटेल्स लिहायचे असतात. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे जे आहे ते संपूर्ण राईट्स आहेत. ही जी ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात जर काही तफावत करायची आहे तर ते संपूर्ण राईट्स टाटा हॉस्पिटलकडे म्हणजे राखीव राहतील. आणि जर तुम्हाला समजा एखादी पोस्टिंग मिळाली तर कमीत कमी 5 वर्ष झाल्यानंतरच तुम्ही त्या पोस्टिंगपासून दुसऱ्या पोस्टिंगसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे जसं की टाटाचे मी आधीच म्हणाले तसं टाटाच्या ज्या पोस्टिंग्स आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी होतात. ते तुमचं आता सध्याची ॲट्रॅक्टमध्ये आहे बरोबर, पण त्याचप्रमाणे त्याची पोस्टिंग परेलमध्ये असू शकते, होमी बाबा सेंटरला असू शकते. तर इट्स कंपल्सरी. तुम्ही बिलकुल पण असं बोलू नाही शकत की आम्हाला इथेच पोस्टिंग हवी किंवा तिथेच पोस्टिंग हवी. हे सेंट्रल रिक्रुटमेंट असल्यामुळे तुम्हाला जिथे गरज असेल तिथे त्याप्रमाणे टाटावाले पाठवू शकतात. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या, त्या म्हणजे की तुम्हाला म्हणजे बोलवण्याचा अधिकार जो आहे, रिटन एक्झामिनेशन, स्किल टेस्ट, हे सगळे काही त्यांच्याकडे बांधील राहतील. त्याच्यानंतर तुमचं एज आणि एक्सपिरियन्स जे आहे की तुमचं एज जे आहे की 30 वर्ष कमी, म्हणजे 30 वर्षापेक्षा जास्त नसावं. तर 8 मार्च 2022 पर्यंतचं च्या आधी तुमचं 30 असलं पाहिजे एज. 30पेक्षा जास्त असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. आणि त्याशिवाय तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो 8 मार्चपर्यंत तुमचं 1 वर्ष कंप्लीट व्हायला पाहिजे. ठीक आहे. आमचं मार्चला कंप्लीट होणार होतं, 30 मार्चला, मग आमचं एप्रिलला होणार होतं असं बोलून चालणार नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी व्यवस्थित ह्या व्हिडिओमध्ये सांगते. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता जर तुम्ही पूर्ण बघितलात तर तुम्हाला नक्कीच काही डाऊट्स नसणार आहेत.
ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी नेक्स्ट सांगितलेली आहे जी साईट, काही तुम्हाला एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही करू शकतात recruitment@attract.gov.in वर. त्याशिवाय तुम्हाला काही डाऊट असेल तर ऑफकोर्स तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिहू शकता. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक एज रिलॅक्सेशन दिलं आहे प्रत्येक कास्टनुसार. तर SC/ST साठी 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे, OBC साठी 3 वर्षांचं आणि PWD ह्यांच्यासाठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. एक सर्व्हिसमॅन जर असेल सर्टिफिकेट तर तुम्ही +3 इयर्सचं तुम्हाला अजून रिलॅक्सेशन देण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर आधीच ते लिहिल्याप्रमाणे जर तुम्ही टाटा हॉस्पिटलचा जर कोर्स केलेला असेल, एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल, बॉन्ड कंप्लीट केलेलं असेल तर अगेन तुम्हाला 5 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर दुसरं त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे ॲप्लिकेशन फी. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ₹300 ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि SC/ST, फिमेल कॅन्डिडेट्स आणि पर्सन विथ डिझॅबिलिटीज, एक्स सर्व्हिसमेन ह्या सगळ्यांना फीज भरण्याची गरज नाही. टोटली तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर एकदा भरलेली फीज ही पुन्हा रिटर्न मिळणार नाही असंही तिथे नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली त्यांनी बेनिफिट्स दिलेले आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे अलावन्सेस मिळतात. त्यामध्ये तुम्ही बघू शकता डिअरनेस अलावन्स, DA, HRA, हाऊस रेंटिंग अलावन्स, त्याच्यानंतर TA, ट्रॅव्हलिंग अलावन्स, असे खूप सारे अलावन्सेस आहेत. म्हणूनच मी मगाशी म्हणाले की जरी ग्रेड पे दिलेला असेल तरी पण टाटा हॉस्पिटलची जी सॅलरी आहे ही खूप छान 80 ते 90 हजारच्या घरामध्ये असते. जर खरंच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचा असेल, टाटा हॉस्पिटल ही खूप छान संधी तुमच्याकडे आलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच खूप मनापासून अभ्यास करा आणि अभ्यासाला लागा. त्या बाबतीत तुम्हाला जर काहीही डाऊट असेल किंवा त्याच्यावर तुम्हाला काही विशेष व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मी तुमच्या रिक्वेस्टनुसार तो व्हिडिओ करेन. त्याच्यानंतर खाली त्यांनी सर्व दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जागेवर जिथे हॉस्पिटल्स आहेत. जसं मी आधी म्हणाले की टाटा हॉस्पिटल ॲट्रॅक्ट नवी मुंबईला आहे, त्याच्यानंतर परेलला आहे, संगूरला आहे, त्याच्यानंतर मलुकपूरला आहे, मलनपूरला आहे त्याच्यानंतर वाराणसी, अशा विविध ठिकाणी ह्यांचे सेंटर्स आहेत. आणि ट्रान्सफर जे आहे ते 5 इयर्स नंतर होतं, हे सेम त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे की शेवटचे सगळे जे राईट्स असतील ते टाटा हॉस्पिटलकडे असतील. अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती अगदी व्यवस्थितपणे सांगितलेली आहे. डिटेल्स पूर्ण ह्या ॲडव्हर्टाईजमेंटची PDF जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ एंड करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज पण द्यायला आवडेल की तुमचे खूप साऱ्या रिक्वेस्ट असतात, कॉमेंट्स असतात की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. त्यामुळे तुमच्या रिक्वेस्टनुसारच मी उद्या सगळ्यात पहिलं माझं जे लाईव्ह सेशन आहे ते ठेवलं आहे, ठीक रात्री 9 वाजता. त्यामुळे उद्या नक्की आपण भेटूया. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया नर्सिंग गुरु किल्लीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.